आणि आता पावसासंदर्भात सर्वात मोठी बातमी आहे। राज्यात पुन्हा एकदा हवामानाचा मोठा बदल पाहायला मिळत आहे। एका बाजूला काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वाढली असून तर दुसऱ्या बाजूला अनेक भागांमध्ये उष्णतेची तीव्र लाट नागरिकांना त्रस्त करत आहे। त्यामुळे पुढील काही तास महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत। सर्वात आधी कोकण विभागाबद्दल बोलायचं झालं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी हवामान विभागानं पावसाचा येलो अलर्ट जारी केलाय। काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। अचानक बदलणारं वातावरण आणि ढगाळ हवामानामुळे नागरिकांना उन्हापासून काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो। रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांमध्ये अधिकृत अलर्ट नसला तरी वातावरण बदल जाणवत आहे। काही भागांमध्ये हलक्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। त्यामुळे कोकणात आता मान्सूनपूर्ण हालचाली अधिक सक्रिय होताना दिसत आहेत। पश्चिम महाराष्ट्रात देखील हवामानात बदल होण्याची शक्यता आहे। कोल्हापूर जिल्ह्यासाठी पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला असून काही भागांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस होऊ शकतो। पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांमध्येही दुपारनंतर ढगाळ वातावरण तयार होऊन हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे। दरम्यान दुसरीकडे मराठवाडा आणि विदर्भामध्ये उष्णतेचा जोर कायम आहे। हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांसाठी उष्णतेचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। दुपारच्या वेळेत तापमानात मोठी वाढ होऊन उकाडा अधिक जाणवू शकतो असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे। दरम्यान राज्यात एकीकडे पाऊस तर दुसरीकडे उष्णतेची लाट अशी दुहेरी परिस्थिती निर्माण झाली असून त्यामुळे हवामानात अचानक बदल होण्याची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी सतर्क राहणं आवश्यक आहे असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे।